नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचे दामट्याचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य आहे डाळीचे पीठ, साखर, ड्रायफ्रूट आणि वेलची। इथे मी या कपाने मोजून 2 कप पीठ घेतलेले आहे। तर ते पीठ आता आपण प्रथम भिजवून घेऊ। तुम्ही बघू शकता मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर ते जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही, असं मीडियम असं छानसं पीठ भिजलेलं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित लाटता येईल। चला तर आपण आता पुऱ्या लाटून घेऊ। पुऱ्या लाटताना अशा सर्वसाधारण मीडियम याच्या लाटायच्या, जाडीच्या, जास्त पातळ नाही जास्त जाडही नाही। आणि त्या कशा आल्या तरी चालतात, आपल्याला शेवटी त्या मोडायच्याच असतात नंतर तळून। आता आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि तूपही तापलंय, तर त्यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊ। पुऱ्या तळताना सर्वसाधारण असा नॉर्मल कलर येईल असंच तळायचं, जास्त चॉकलेट होऊ द्यायचे नाही। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तळले। तुम्ही बघू शकता आता आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत। तर आता आपण त्या थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। तर अशा मोडून घेऊ जरा, म्हणजे जेणेकरून लवकर थंड होतील त्या। तोडून ठेवल्या तर थंड व्हायला मदत होईल। आणि या थंड होत आहे तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ। पाक बनवण्यासाठी आता 2 कपासाठी मी इथे अर्धा कप पाणी घेतलंय आणि हाफ बाउल साखर घेतली आहे। तर साखर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकायची, कोणी गोड खातं कोणी फिक्क। पाक बनवताना अशी सारखी साखर हलवत राहायची। एक तारी पाक बनवायचा आपल्याला लाडूसाठी। आता आपला पाक तयार झालेला आहे। असं हाताला जास्त चिकट पण नाही, एक तारी पाक म्हणतात त्याला, तर तयार। तर त्यामध्ये आपण आता 1 चमचाभर वेलची पावडर टाकू आणि गॅस बंद। आपल्या पुऱ्या आता थंड झालेल्या आहेत, तर त्या आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ। बघा मी कसं छान असं दळून घेतलंय, जास्त बारीकही नाही आणि असं दाणेदार दिसतंय। आणि आता आपला पाकही तयार झालेला आहे पूर्ण। त्यामध्ये मी 4 चमचे तूप टाकून घेणार आहे आणि मग मिक्स करू आपण त्यामध्ये। हे बघा इथं असं मी मिक्स करून ठेवलंय। तर हे 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवू, म्हणजे जरा ते फुलून येईल। आता आपलं मिश्रण छान असं झालेलं आहे, फुगून आलंय चांगलं। आता आपण त्याचे लाडू बनवून घेऊ। आणि गार्निशसाठी मी काजू, बदाम, पिस्ते घेतले, तर ते लावून छान असे लाडू बनवू।
आपले लाडू बनवून झालेले आहेत. तर दादा सांगेल कसे झाले. खूपच मऊ आणि एकदम छान झाले. अशाच आणखी 14 रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.